आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, पूर्ण वर्षभर तुम्हाला पितरांची काही सेवा जमत नसेल तरीही चालेल, तुम्ही कोणतीही सेवा करत नसाल वर्षभर तरी चालेल, पण या पितृपक्षामध्ये तुम्ही अवश्य पितरांसाठी ही सेवा करायची आहे. त्यामध्ये बघा, कुत्र्याला तुम्हाला ही वस्तू एकदा तरी पितृपक्ष संपेपर्यंत खाऊ घालायची आहे. रोज शक्य नाही तर एकदा तरी आपल्याला ही वस्तू कुत्र्याला खाऊ घालायची आहे. किंवा तुम्हाला ज्या ज्या दिवशी शक्य असेल या संपूर्ण पितृपक्षामध्ये, तर त्या दिवशी तरी कुत्र्याला तुम्ही हा पदार्थ खाऊ घालण्याचा प्रयत्न करा. बघा, असं म्हटलं जातं, पितृपक्षामध्ये आपले पितृ आपल्या भेटीसाठी या पृथ्वीवर येत असतात आणि मुक्या प्राण्यांच्या रूपाने ते आपल्याला भेटत असतात. त्यामुळे बघा, पितृपक्षामध्ये अवश्य आपल्याला कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे. जेव्हा आपण पितृपक्षामध्ये कुत्र्याला ही वस्तू पितरांचे स्मरण करून खाऊ घालतो, तेव्हा अनेक प्रकारचे पितृदोष असतात ते दूर होतात. अगदी प्रखर पितृदोष आपल्याला लागलेला असेल तर तो देखील दूर होतो. आपल्या मुलाबाळांची प्रगती थांबलेली आहे, संपूर्ण कुटुंबाची प्रगती थांबलेली आहे, एखादी मोठी अडचण आपल्या कुटुंबावर आलेली आहे, सततची आजारपण मागे लागलेली आहेत, काहीतरी विचित्र गोष्टी घरामध्ये घडत आहे, नवरा बायकोची भांडणं होत आहेत, मुलांची प्रगती थांबलेली आहे, नोकरी लागत नाही आहे, व्यवसाय चालत नाही आहे, किंवा धनहानी होत आहे, मोठमोठे तुम्हाला पैशाच्या अडचणी येत आहेत, किंवा अनेक प्रकारची भांडणं, वादविवाद तुमच्या घरामध्ये सुरू आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला पितृदोष जर सुरू असेल तर नक्कीच तुम्ही या पितृपक्षामध्ये कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे. बघा, थोड्या अधिक प्रमाणामध्ये प्रत्येकाला पितृदोष हा असतो. त्यामुळे बघा, या पितृपक्षामध्ये तुम्ही अवश्य कुत्र्याला ही वस्तू खाऊ घाला. अजिबात तुम्ही विसरू नका हे काम करायला. जेव्हा तुम्ही कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालणार आहात पितृपक्षामध्ये, तेव्हा आपला पितृदोष हा नष्ट होतो, कमी होतो. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर नजर दोष, काही बाधा तुमच्या घराला झालेल्या असतील काही खाण्यामधून किंवा इतर गोष्टींमुळे, तर त्या देखील दूर होतात. त्यामुळे आपला पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या मागच्या इडापिडा दूर होण्यासाठी कुत्र्याला या पितृपक्षामध्ये अवश्य आपल्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे. तुम्ही बघितलेलं असेल की दत्तगुरूंच्या मागे देखील तुम्हाला तिथे 1 गाय आणि 4 कुत्रे पाहायला मिळतात. तर गाय म्हणजे धरतीचं रूप आहे आणि ते 4 कुत्रे जे आहेत तर ते म्हणजे 4 वेद समजले जातात. त्यामुळे बघा, आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये तेवढंच महत्त्व या कुत्र्याला दिलेलं आहे. त्याचबरोबर कालभैरवनाथांचा जे वाहन आहे तर ते कुत्रा समजलं जातं. त्यामुळे बघा, जर तुम्ही पितृपक्षामध्ये ही वस्तू खाऊ घातली कुत्र्याला, तर नक्कीच आपले दोष हे दूर होतात. आपले जे दोष आहेत तर ते निघून जातात. अडचणी, त्रास, संकट जे असतात ते दूर होतात. भविष्य काळामध्ये जर काही अडचणी येणार असतील कुटुंबावर, त्या देखील दूर होतात, नष्ट होतात. त्यामुळे बघा, एकदा तरी आपल्याला कुत्र्याला ही वस्तू पितृपक्षामध्ये खाऊ घालायची आहे. तर हे मी सांगणारच आहे कोणती वस्तू खाऊ घालायची आहे. त्यापूर्वी पितृपक्षामध्ये काही गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्की करा. यामुळे देखील पितृदोष हा बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतो. रोज संध्याकाळी आपल्याला 6 ते 7:30 या वेळेमध्ये घराच्या दक्षिण दिशेकडे तोंड करून एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. त्यामध्ये फक्त चिमूटभर काळे तेल टाकायचे आहेत आणि आपल्या पितरांचं स्मरण करायला विसरायचं नाही. त्याचबरोबर समजा तुम्हाला दक्षिण दिशेला तुमच्या घरामध्ये जागा नसेल तर उंबरठ्याच्या बाहेर अंगणामध्ये दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही हा दिवा नक्की प्रज्वलित करा. याचे अनेक आपल्याला लाभ मिळतात. आपल्या पितरांचे आपल्याला, आपल्या मुलाबाळांना भरभरून आशीर्वाद मिळतात. अनेक अडचणींमधून, संकटांमधून, त्रासांमधून आपली
सुटका होते. त्यामुळे असा दिवा न विसरता पितृपक्षामध्ये तुम्ही दक्षिण दिशेला लावायचा आहे. दक्षिण दिशा ही यमदेवांची पितरांची दिशा समजली जाते. आता बघूया आपल्याला कुत्र्याला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे. तर बघा, आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि ते मळत असताना त्यामध्ये थोडासा मध टाकायचा आहे, थोडेसे चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि अशा प्रकारे ही चपाती तुम्हाला करून घ्यायची आहे. कुत्र्यासाठी करायची म्हणून ही चपाती तुम्ही करायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हे पीठ मळून त्यामध्ये मध काळे तीळ टाकून अशी थोडीशी जाडसर अशी चपाती करून घ्यायची आहे. ही चपाती करत असताना मोहरीच्या तेलाची तुम्हाला 5 बोटं त्या चपातीला लावायची आहेत. म्हणजेच थोडंसं मोहरीचं तेल अवश्य त्या चपातीला लावायचं आहे. आता अशी चपाती बनवून घ्या. त्याचबरोबर आपल्याला तांदळाची खीर बनवून घ्यायची आहे. जो भात तुम्ही शिजवणार आहात तर त्यामध्ये थोडंसं दूध, साखर, तूप हे टाका आणि अगदी थोडेसे आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत आणि अशी ही खीर जी आहे तांदळाची तर ती तुम्हाला बनवून घ्यायची आहे. आता अशा प्रकारे ही खीर बनवून झाल्यानंतर ही चपाती आणि ती खीर जी आहे ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे. त्यावर चिमूटभर काळे तीळ टाकायला विसरू नका. आता बघा, जवळपास कुठे तुम्ही जिथे राहत आहात तिथे काळे कुत्रे जर असेल तर अवश्य त्या काळ्या कुत्र्याला तुम्ही ही चपाती जी आहे आणि जी तांदळाची खीर आहे ती खाऊ घालायची आहे. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे ही खीर आणि जी चपाती आहे ती पितृपक्षामध्ये कुत्र्याला आणि विशेष करून काळ्या कुत्र्याला खाऊ घालता, तेव्हा जे काही अडचणी, संकट आपल्या मागे लागलेले आहेत तर ते त्या घासाच्या रूपातून दूर होतात. त्यामुळे नक्कीच या 2 वस्तू न विसरता तुम्ही कुत्र्याला खाऊ घालायच्या आहेत. शक्य असेल तर काळ्या कुत्र्याला हे खाऊ घाला किंवा कोणतंही कुत्रं जे आहे तुमच्या जवळपास, घराच्या जवळपास, त्याला तुम्ही खाऊ घातलं तरी चालेल. पितृपक्षामध्ये कोणत्याही वारी तुम्ही अशा प्रकारे ही वस्तू खाऊ घालू शकता. शक्य असेल तुम्हाला त्यातले त्यात तर गुरुवार, शनिवार या दिवशी जर शक्य झालं तर तुम्ही हा घास खाऊ घाला. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय पितृपक्षामध्ये करता येईल. एकदा तरी प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.